गोकुळ सोबत गोकुल। शिवशंभू जिजामाता संस्कार केंद्रामार्फत सोमवार दिनांक 2 जून पासून शिवचरित्र वाचन पारायण प्रारंभ करण्यात आला आहे। दिनांक 9 जून पर्यंत दररोज सकाळी 7 ते 9 या वेळेत शिवचरित्र वाचन केलं जाणार आहे। आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास हनुमान मंदिर येथे दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ, ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच विनापूजन व शिवचरित्र, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथांचे पूजन करण्यात आले। हनुमान भक्त मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय तोरसकर, त्रिमूर्ती भक्त मंडळाचे जयप्रकाश वर्धन, श्रीकांत देसाई, साईनाथ भक्त मंडळाचे अशोक चव्हाण, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माने आदी महानुभाव यावेळी उपस्थित होते। 9 जून रोजी पारायणची सांगता होणार असून या दिवशी सकाळी 7 वाजता शिवतीर्थ उजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजा करून आपल्या नगरातील शिवसेना चौक ते हनुमान मंदिर या मुख्य मार्गावर पालखी सोहळा आयोजित करण्यात येणार आहे। तरी सकल हिंदू समाज बांधव यांनी या शिवचरित्र पारायण सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असे आवाहन करण्यात आले आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।